तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील विद्युत ग्राहक जयदीप भास्कर तुरक यांनी महावितरणच्या लाईनमन शिवाजी आगाशे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे। त्यांनी दिलेल्या लेखी तक्रारीनुसार आगाशे यांनी अभय योजनेअंतर्गत वीज बिल भरण्यासाठी 19,800 रुपये घेतले, मात्र संबंधित रक्कम शासनाकडे न भरता फसवणूक केल्याचा आरोप आहे। जयदीप तुरक यांनी नमूद केले की त्यांचे वीज कनेक्शन मार्च 2022 पासून बंद होते। शिवाजी आगाशे यांनी अभय योजनेचा लाभ मिळवून देण्याचा आमिष दाखवून त्यांच्याकडून रक्कम घेतली, पण हे बिल शासनाकडे न भरता सदर लाईनमध्ये पैसे स्वतःकडेच ठेवले। या गैरप्रकारची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी 27 मे 2025 रोजी महावितरण कार्यालय गाठलं असता त्यांच्या नावावर कुठलीही रक्कम भरलेली नसल्याचं स्पष्ट झालं। तक्रारीनुसार विजेच्या बिलाची ऑनलाईन चौकशी केली असता ग्राहकाचे नाव व बिल यामध्ये कुठलाही बदल झालेला नव्हता। तक्रारदाराने या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असून आता त्यांनी याविरोधात लेखी तक्रार दाखल केलेली आहे। शेतकरी जयदीप तुरक यांनी शिवाजी आगाशे यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि आपली 19,800 रुपये परत मिळावेत अशी मागणी केली आहे। तसेच या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी वीज वितरण विभागाकडे केली आहे। जनमत न्यूज करता वाशिमहून ज्ञानेश्वर वरघट यांची रिपोर्ट।